देवा, काय करतेस ग शोभे? सूप ग. भानूला बरं नाहीये ना 2-3 दिवस. जरा सूप प्यायली ना की तरतरी. शोभे, तू काय बावळट झालीस का ग? हा, देवा अक्कल वाटत होता तेव्हा काय चालत घेऊन गेली होतीस? आई 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 काय, त्या भानूची काळजी करायचं सोड आणि आपल्या नवऱ्याची काळजी कर. त्या दिवशी तो मास्टरड्या तुझ्यावर शॉपिंगला आला नाही आणि आपण जेव्हा आलो तेव्हा त्या भानूच्या उशाशी बसला होता. आणि आज तू तिच्यासाठी सूप बनव. त्या दिवशी काय झालं ते मला माहितीये. त्यावर मी ऍक्शन सुद्धा घेतली. कसली? 2 दिवस झाले मी मोहनेशी बोलत नाहीये. कर्म माझं. अगं अशानं त्याला रान मोकळं नाही का मिळणार? शोभे, अगं त्याला जवळ करायचं सोडून तू त्याला दूर काय करतेस? त्या दिवशी आपण आणलेला ड्रेस कुठे आहे कपाटात. कपाटात काय पूजा करायला ठेवलायस? अगं तो ड्रेस घालायचा सोडून जी भानू तुला तुझ्या नवऱ्यापासून तोडायला निघालीये तिची सेवा करायला लागलीस तू. चांगलंय ग बाई, चांगलंय. म्हणजे नवरा तिच्या उशाशी बसू नये आणि तू तिच्यासाठी सूप बनवतेस. वहिनी, म्हणजे हे काय हातात? ते सांगते नंतर. आधी माझ्याकडे बघा. काय? बघा ना, माझ्यात काही फरक जाणवते का तुम्हाला? वहिनी, मी बारीक दिसते की नाही तुम्हाला? ए अंजे, तुझं काय मध्येच? आम्ही जरा महत्वाचं बोलतोय. जा घरी. त्याहीपेक्षा महत्वाचं आहे मावशी, मी एका दिवसात 3 किलो वजन कमी केलंय. एका दिवसात 3 किलो? हा, कसं काय? या रिंगमुळे. या रिंगमुळे? हा, असं काय ग या अहो, हे बघा, ही रिंग आहे ना, अशी कमरेभोवती घ्यायची आणि गोल गोल फिरायची. म्हणजे होते. मी दाखवते, जरा जरा बाजूला दाखवते. ते मगाशी झालेलं. 1 मिनिट. पहिली पकडा ना, इकडून पकडा पकडा. आणि मी म्हणेन ना 3 म्हणल्याच्या नंतर गरकन सोडून द्या. चला, 1 2 3 गरकस. का होईना मगाशी झालेलं. थांब, दाखवते ना. तुम्ही पकडा पकडा, माशी पकडा. ही अशी कमरेभोवती घ्यायची आणि गोल गोल फिरायचं. होतं होते बारीक बघा. अशाने बारीक होणार? ए अंजे, दे इकडं, दे इकडं. आणि तू नवीन घे जा. ही माझ्या शोभीसाठी पाहिजे. पैसे दे तुला मी नंतर. बर द्या. अगं येते ना नंतर. मी काय पळून चालले का? नाही, ठीक आहे, राहू दे तुमच्याकडे. तसंही माझ्यापेक्षा शोभा वहिनींना जास्त गरज आहे. काय? मी येते नंतर. असं द्या. तू ये नंतर तुला दाखवते मी. शोभे, तो मास्टरडा कुठे गेलाय ग? माहित नाही का? 5 मिनिटात येतो म्हणाला, अजून आला नाही. बघ हा, तर त्या भानूच्या माग माग करत असेल. तुम्ही माझ्या आयुष्यात आलेल्या बरी आहात, बरी. खरंच बरी आहात तुम्ही. लग्नाला इतकी वर्ष झाल्यानंतर नवऱ्याचा बायकोतला इंटरेस्ट संपतो. मग त्याचं लक्ष इकडे तिकडे जातं. मी एका दिवसात 3 किलो वजन कमी केलंय. या रिंगमुळे. वा वा शोभे, आता तू नक्की बारीक होणार बघ. जमतच नाहीये मला. अगं न जमायला काय झालंय? प्रयत्न कर ना. पहिला डाव देवाचा. बघ बघ, परत एकदा कर. हा, कर कर कर. हे बघ, हे बघ, हे बघ. थांब 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 थांब. इकडे इकडे. हा, आणि सगळीकडे अशी कंबर फिरली पाहिजे. त्याला टेकव टेकव त्याला. हा हा हा, आणि फिरव फिरव फिरव. अगं तसं नाही ग, हे पण फिरलं पाहिजे ना. हा हा हा, सोड हा. फिरव फिरव.
हा बघ होईल 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 बघ बघ परत एकदा कर 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 हा बघ 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 येत येत मला नाही जमत मी देऊन टाकते ती. शोभे न जमण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये इकडे मी धरते परत एकदा बघ बघ कर हा अंजली सांगितलं तसं करूया. तसं कर हा बघ पकडा. बघ हा फिरव कंबर फिरव आता हे पण फिरव करते ग. हा. शोभा काय करतेस दिसत नाही का व्यायाम करते ती या वेळेला? अरे मास्टरड्या माझी शोभी तुझ्यासाठी बारीक होण्याचा प्रयत्न करते तिचं कौतुक करायचं सोडून नसतं प्रश्न कसले विचारतोस शोभा पण तुला बारीक व्हायची काय गरज आहे? तू आहेस तशीच मला आवडतेस. खरं सांगतोयस? हो शोभा खरंच तू अशी छान दिसतेस. नक्की ना? मला वाटलंच होतं. आई तू उगाच काहीतरी सांगत असते बारीक हो बारीक हो. ठीक आहे अंजलीला रिंग देऊन टाक. चालेल ती रिंग बघ ऐक. हा. ए देवा अगं शोभे नको का- असं का होत आहे? पुन्हा नेटवर्क गेलं. तर तेवढ्यात नेमका मॅडमनी फोन केला त्यांना असं वाटेल की मी फोन बंद ठेवून बसलोय. पुन्हा चिडतील माझ्यावर. मग आजपासून हा प्रॉब्लेम झालाय तर तसा आता मालकांचा फोन जुना झालाय अजून किती टिकणार. मालकांना आज माझी गरज आहे. नाही नको त्यांनी सांगितलं ना जादू नाही करायची. माझ्या समोर येऊ नका. मोहिनी म्हणून पण समोर येऊ नका. आता काय करू मी? मालकांना असं टेन्शन मध्ये नाही बघू शकत. अहो अहो हो जेवायला चला ना भूक लागली आहे. आलो चला लवकर. मालकांचा फोन जादूशिवाय नीट करून दिला तर? पण मालकांचा फोन कसा घेऊ? अजून एक चपाती दे ना. नाही आजपासून एकच चपाती खायचीस अगं खा मालकांचा फोन कुठे?
फोनच बंद झाला. आता काय करू? माझी जादू अजून ठीक का होत नाहीये? मी मोहनचा फोन कसा ठीक करणार? अरे बापरे, आधी तर फोनला फक्त रेंज नव्हती, आता तो पूर्णच बंद झालाय. मास्टरड्या, तुझ्यासारख्या तुझ्या वस्तू सुद्धा बिनकामाच्या झाल्यात आता. ए आई कप मोने चार्जिंगला लाव, परत बॅटरी संपली असेल. हो बघतो शोभा. शोभा, आई गं आई. आई 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 ग, जीव जाता जाता वाचला ग बाई. ए मास्टरड्या, तुला पिन बघून चार्जिंग करता येत नाही का रे? शोभे, जरा पाणी दे ग बाई. काय गं आई, फ्रीज मधली बाटली एवढी गरम कशी काय? शॉक लागल्यामुळे झालं असेल का? बघू बघू, इकडे आण. हे बघ. अगं आई, चेटूक ग बाई, चेटूक. 100%च्या भानीनं चेटूक केलंय बघ. ए आई, वाटेल ते बोलू नको. ती आहे का इथे? नाही नाही, तिनेच केलंय. माधुरी, अगं खरंच मी त्या मुलीकडे त्या दृष्टीने बघत नव्हतो. एक शब्द बोलू नका, सगळं बघत होते मी. तुमच्याकडे मी नंतर काय झालं? अहो काय नाही हो वहिनी, बाजारात गेले तो ह्यांच्या बरोबर एका मुलीकडे सारखे बघत होते आणि ओरडायला लागले तर म्हणतात कसे, तिच्या चेहऱ्यावर एवढं तेज होतं ना की कधी नजर वळली कळलंच नाही मला. तर मला सांगा वहिनी, माझ्या चेहऱ्यावर काही कमी तेज आहे का? माझ्याकडे नाही बघत कधी असे टक लावून. नाही माधुरी, तुझ्या चेहऱ्यावर खरंच तेज आहे. पण नाही ना, त्यांना नाही असं वाटत. आता इतकी वर्ष झाली ना लग्नाला, त्यांचं जाऊ दे. काही काम होतं का वहिनी? अगं माझा फ्रीज बिघडलाय ना, एवढं दुधाचं पातेलं ठेवतेस का तुझ्या फ्रीज मध्ये? ठेवते वहिनी. दूर वहिनी. अरे बापरे, तो माझ्या फ्रीजला काय झालं? आत्ताच तर घेतला होता. शिबाई, आता परत मेकॅनिकला बोलवावं लागणार. आता या ओव्हनला काय झालं? काय गो, काय झालं? बघा ना वहिनी, पाणी ठेवलं होतं गरम करायला आणि बर्फ झालाय. माझ्या घरी शॉक लागल्यामुळे झालंय वाटतं. अरे बापरे,
आता माधुरीला हे कळायला नको, आता ही माझ्याकडे पैसे मागेल. माधुरी, मी निघते, बघते दुसऱ्या कोणाकडे तरी ठेवते. हा हा. भानू कशी आहे ग तब्येत? आता बरी हाय, पण असं चुका होत आहे. अगं थकवा आला असेल म्हणून, बाकी काही नाही. हे बघ आत्ताच आजार पडत ना उठलीस ना तू, आराम करायचास ना. बघ बघ आजारपणामुळे चेहऱ्यावरचं सगळं तेज निघून गेले. आता आधी काय तेज होतं तुझ्या चेहऱ्यावर. चेहऱ्यावरचं तेज एवढं महत्वाचं असतं? दे दे ते मी तुला मदत करतो, दे इकडे. मोन्या, हो माझ्या चेहऱ्यावर तुला काय दिसतंय? डोळे दिसत आहेत, नाक दिसत आहे, ओठ ते नाही रे, मग वेगळं काय दिसतंय? जाऊ दे, नाहीच आहे तर कुठून दिसणार? आई, आई, माझ्या चेहऱ्याकडे नीट बघून आणि खरं खरं सांग, खरंच माझ्या चेहऱ्यावरचं तेज गेलंय? आता वय झालंय तुझं, तेच जाणारच. तसं वयोमानानुसार जातच तेच. पण मग परत आणण्यासाठी काय करावं लागेल? आहे एक उपाय आहे. कोणता? हे काय केलंय तुम्ही? दात काढायला काय झालं? दिसत नाही एका लेप लावते तो. आणि हे बघ, माझं आणि शोभाचे तेल लावून वाटीने चांगले पाय घासून दे. हा ए आई, तुला आता काय करायचंय? अगं, मला काय करायचंय म्हणजे काय? माझ्या ना डोळ्यांची जळजळ होते, जरा मालिश केल्यावर बरं वाटेल ग. अनु, माझे पाय घासून दे. नाही नाही, आधी माझे घासून दे ग. आधी माझे घासून दे. नाही ग शोभे, मी आई आहे ना तुझी, मग माझे आधी. म्हणूनच म्हणते, नंतर तुझे आधी माझे. नाही नाही, आधी माझे घासून. हे बघा तुम्ही भांडू नका, मी दोघींचे बी पाय घासून देते. माझी जादू ठीक झाली वाटतं, आता मला मालकांना मदत करता येईल. आह.